बाहुं सहस्रमभिनि नितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससेन बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु विचाराचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादघाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध आणि विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याबरोबरच या विश्वामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी, महामानवांनी, महामातांनी समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय या मूल्यांना, या तत्वांना समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी आपल्या आयुष्यातील क्षणोक्षण वेचला, ज्यांनी आपला देह झिजवला, त्या सर्व महापुरुषांना, महामातांना मी त्रिवार वंदन करतो। आज खऱ्या अर्थानं या भारतीय संविधानाच्या शिल्पकाराचा, भारताच्या एका महान अशा राष्ट्रीय नेत्यांचा, ज्यांच्या पुढं आज पूर्ण विश्व नतमस्तक होतंय, अशा विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन। आजच्या दिवसाचं खऱ्या अर्थानं
साजरा हा शब्द आपण वापरू शकत नाही. या दिवशी आपण एक चिंतन बैठक किंवा चिंतन सभा म्हणून या चिंतन सभेचं आयोजन केलं. या महत्त्वपूर्ण दिवशी, या महत्त्वपूर्ण स्थानावरती आपल्यासारख्या विद्वत जनांमध्ये, माझ्यासारख्या एका नवशिख्या व्यक्तीला बोलून खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य तुम्ही सर्वांनी अभ्यासलेलं आहे, वाचलेलं आहे, त्याचं आकलन केलेलं आहे. तुम्ही सर्व मान्यवर आहात, बुद्धिजीवी आहात, तरी सुद्धा माझ्यासारख्या एका व्यक्तीला इथे निमंत्रित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समाजाकडून अंतिमची जी काही अपेक्षा आहे ती समजून घेण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करण्यासाठी इथं जमलात आणि मला इथं निमंत्रित केलात. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले सर्वांचे आभार मानतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उपस्थित जन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा आणि समाजाकडून अपेक्षा, हा समाजाकडून हा शब्द जो आहे तो आपण प्रत्येक जण उच्चारत असताना आपणाला स्वतःला वगळून या समाजाची अपेक्षा किंवा समाजाकडून अपेक्षा असा गृहीत धरतो. मी असो किंवा कोणीही असो. तर माझी कळकळीची विनंती आहे की हे जे काही आजचं व्याख्यान असेल किंवा मी माझं व्याख्यान म्हणत नाहीये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा मी त्यांच्याच शब्दामध्ये जे काही त्यांच्या भाषणांमध्ये लिहिलेलं आहे ते जसंच्या तसं तुमच्या समोर आज वाचून दाखवणार आहे. त्यातले काही महत्त्वाच्या ज्या काही अपेक्षा आपल्याकडून त्यांनी अपेक्षित केल्या होत्या त्या कोणत्या होत्या, त्याकडे आपलं सर्वांचं फक्त लक्ष केंद्रित करण्याचा, आज पुन्हा एकदा त्याच्यावरती उजळणी करण्याचा मी प्रयत्न करेन. याच्या पलीकडे माझ्याकडून जास्तीची काही अपेक्षा नसावी, कारण तो विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सर्व साहित्य, काही साहित्य अप्रकाशित आहे, परंतु आजपर्यंत जे काही प्रकाशित झालेलं आहे ते पुरेच आहे असं मी म्हणेन त्यांना समजून घेण्यासाठी. ते आज आपल्याकडे पुस्तक रूपाने प्रकाशित झालेले आहेत. आपल्यापैकी बरेचशा लोकांच्या घरामध्ये ती पुस्तकं पोहोचलेली आहेत, प्रत्येकाने ती वाचलेली आहे. हे साहित्य आता तुमच्या मोबाईल मध्ये आलेलं आहे. आज जर तुम्ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं जरी नाव टाकलात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण चरित्र, जीवनचरित्र, त्यांनी लिहिलेली सर्व पुस्तकं एका क्लिक वरती आपल्या मोबाईल मध्ये आपणाला उपलब्ध होत आहेत. त्यांच्या जीवनावरती चित्रित झालेले चित्रपट आपल्याला एका क्लिक वरती बघता येतात. त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचे प्रसंग त्याच्यामध्ये महत्त्वाचे सर्व चित्रित केलेले आहेत. वेगवेगळे चित्रपट आपल्याकडे उपलब्ध आहेत. मालिकांच्या आधारे किंवा वेगवेगळ्या साधनांच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण बघू शकतोय. एवढंच नाही तर आता जे काही नवीन उपलब्धी आलेली आहे, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे कृत्रिम रीतीने तुम्हाला जे हवं ते तुम्ही जर असं त्या ह्याच्यावर कमांड जर केलीत की समता बुद्ध विहारामध्ये भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इथला एक फोटो आणि बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो तिथे जर त्यांना दिला तर ते लगेच या ठिकाणी मी जिथं उभा आहे त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष उभा टाकलेत. आणि फक्त उभा टाकलेत असं नाही तर ते बोलतायत, हातवारे करतायत, अशा पद्धतीचे व्हिडिओ तो काही सेकंदामध्ये आपल्याला बनवून देतो.
त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचणं, समजून घेणं हे प्रत्यक्षात आय टू आय कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्हा प्रत्येकांना ते सहज आणि खूपच सहज पद्धतीनं उपलब्ध आहे. हे असताना सुद्धा तुम्ही माझ्यासारख्यांना बोलून इथे व्याख्यान रूपाने ऐकण्याची इच्छा ठेवता, ती केवळ इथल्या बुद्धविहाराची एक परंपरा म्हणून किंवा खरंच आत्मीयतेने आपणाला आज काहीतरी हे वेगळं ऐकायचं आहे आणि आपल्यामध्ये काहीतरी बदल घडवून आणायचे, या अपेक्षेपोटी आपण इथं जमलेले आहात का केवळ बाबासाहेबांना वंदन आजच्या दिवशी दिलंच पाहिजे किंवा आपल्या इथल्या नेहमीच्या परंपरेनुसार आपण आपले कर्तव्य केलं पाहिजे, एवढ्याच संकुचित कामापुरते आपण इथे जमला आहात? या गोष्टीचा अगोदर तुम्ही स्वतः त्याचं चिंतन करावं. इथं बसलेले सर्व माझ्यापेक्षा वयाने खूप सिनियर आहेत, माझ्यापेक्षा वयाने खूप इथे दोघ जण लहान बालक दिसत आहेत. त्यांना सोडून इथे माझ्यापेक्षा वयाने कोणीही तिकडे लहान 2-4 आहेत, म्हणजे 2-4 मुलं लहान सोडले तर माझ्यापेक्षा वयाने इथे कोणीही लहान नाही आहे, बुद्धीने माझ्यापेक्षा लहान नाही आहे. सर्व बाबतीमध्ये माझ्यापेक्षा तुम्ही सर्वजण श्रेष्ठ आहात. त्यामुळं मी तितक्या अधिकारवाणीने बोलणार नाही, परंतु विषय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपेक्षा आहेत, म्हणून त्या अपेक्षा आपल्या मनाच्या अंतर्गाभ्यापर्यंत जाऊन पोहोचल्या पाहिजेत आणि आपणाला सचेत करण्यासाठी त्या कामी आल्या पाहिजेत. म्हणून मी काही गोष्टी आपल्या समोर सांगतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपेक्षा जर बघितल्या तर या अपेक्षा खूप अशा मोठ्या होत्या, अशातला भाग नाहीये. परंतु ज्या साध्यातल्या साध्या अपेक्षा होत्या त्या सुद्धा आपल्याकडून पूर्ण होऊ शकल्या नाहीत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धाय मोकळून रडलेले आहेत. ते प्रसंग तुम्ही सगळ्यांनी वाचला असता की त्यांच्या ज्या काही साध्या सुध्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा समाजाने पूर्ण केल्या नाहीत. त्यांच्या जास्त अपेक्षा इथल्या सुशिक्षित वर्गाकडून होत्या, ज्यांच्यासाठी, ज्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः झटले होते. स्वतः त्यांना शिक्षणासाठी ही सर्व अधिकार वगैरे प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातील क्षण वेचला होता. तेच विद्यार्थी ज्यावेळेस मोठे झाले, शिकले, नोकरीला लागले, त्यावेळेस स्वतःची आपली नोकरी, बायको, ते म्हण बाब्याची काहीतरी बाली आणि 10x10ची खोली, या गोष्टीमध्ये ते मग्न राहिले. या गोष्टीबद्दल तीव्र वेदना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये होत्या. त्या त्यांनी शेवटच्या काही भाषणामध्ये प्रत्यक्ष रीतीनं बोलून दाखवलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष आपल्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवतो आणि ती अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून दाय मोकळून रडतो. याच्या पलीकडे दुःखाची, वेदनेची आणि चिंतनाची दुसरी कोणतीही गोष्ट नाही. त्या गोष्टीवरती आपण सातत्याने विचार केला पाहिजे. एवढा मोठा महापुरुष ज्यांनी इथल्या आपल्या सर्वांच्या समस्या, बाबासाहेब आंबेडकर सांगतायत म्हणजे त्यांना या सगळ्या समस्येची जाणीव होती. या सर्व समस्या त्यांनी सोडवल्या आणि समस्या सोडवल्यानंतर सुद्धा समाजाने त्यांना ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया किंवा रिस्पॉन्स द्यायला पाहिजे होता तो दिला गेला नाही, म्हणून त्यांनी खंत व्यक्त केली. त्या अपेक्षा नेमकं कोणत्या होत्या हे आपण जर बघण्याचा प्रयत्न केला
तर मला विषय अंतिम अपेक्षा दिलेल्या आहेत, परंतु ह्या अंतिम अपेक्षा ज्या होत्या त्या खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 पासून, म्हणजे त्यांचं नेतृत्व ज्यावेळेस माणगावमध्ये आपण सर्वांनी स्वीकारलं, त्याच वेळेस खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या अपेक्षा बोलून दाखवल्या होत्या. त्यांनी इथल्या लोकांकडून ज्या राहणीमानाचा किंवा जो काही वैचारिक बदल आपल्यामध्ये झाला पाहिजे त्या ज्या अपेक्षा हे केल्या होत्या, त्यातील बऱ्याच प्रमाणात अपेक्षा आपण पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळं तितकंही नकारात्मक दृष्टीने मी बोलणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अनेक भाषणामध्ये त्यामुळं समाजाचं कौतुक केलेलं आहे. अशा पद्धतीचा समाज जो एक नेता घडवतो, म्हणजे शाहू महाराजांनी पहिल्याच वेळेस माणगावमध्ये आपल्या सर्वांचं समाजाचं अभिनंदन केलं होतं की तुम्ही तुमचा नेता म्हणजे निवडलेला आहे, त्याबद्दल मी तुमचं आभार अभिनंदन व्यक्त करतो. त्यावेळेस शाहू महाराज काय म्हणत होते आणि त्या अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केल्या की नाही अगोदर ते बघूया. शाहू महाराज म्हणतात, त्यांनी अगोदर त्या भाषणामध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाचा उल्लेख करून यांना आपण पंडित का म्हणू नये असा प्रश्न केला होता आणि पंडित ही पदवी बाबासाहेब आंबेडकरांना दिली होती. बऱ्याचदा आपण त्यांना म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना पंडित म्हणत नाही, परंतु खऱ्या अर्थानं पंडित ही पदवी या भारतामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजर्षी शाहू महाराजांसारख्या व्यक्तीने दिली होती. ही बाब खूपच गौरवण्यासारखी होती. आणि अशा पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेता निवडल्यामुळं शाहू महाराज म्हणतात की माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजन हो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, त्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. राजश्री शाहू महाराज स्वतः बोलतात. माझी खात्री आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. इतकेच नव्हे तर एक वेळ अशी येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील अशी माझी मनोदेवता मला सांगते आहे. म्हणजे शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून जी अपेक्षा वर्तवली होती किंवा जी एक प्रकारे भविष्यवाणी सांगितली होती ती पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यातील क्षण झिजवला. आणि ते पूर्ण आयुष्य बघितल्यानंतर त्यांनी केलेलं कार्य बघून शाहू महाराजांचं वक्तव्य 100% खरं ठरलं हे आपणा सर्वांना मान्य करावं लागतं. म्हणजे बाबासाहेब आपल्या कर्तव्याला कधीही चुकले नाही, ही गोष्ट आपल्याला अगोदर लक्षात घ्यावी लागेल. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीच्या ज्या काही त्यांच्या 1920 पासूनची जी काही सार्वजनिक भाषणं झाली त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढे तो जो काही वर्ग होता तो वर्ग पूर्णतः अशिक्षित होता, मजूर होता, कामगार होता. इथल्या धर्मांधाच्या, उच्चवर्णीयांच्या, भांडवलदारांच्या दडपणाखाली दबलेला होता, पिचलेला होता. त्याच्याकडे अंगावरती घालण्यासाठी कापडं नव्हती, त्याच्याकडे पैसा नव्हता, ज्ञान नव्हतं, घर नव्हतं, कुठल्याही प्रकारची सुविधा नव्हती. अशा अवस्थेतल्या लोकांकडून त्यांनी माफक अपेक्षा केल्या होत्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं तिथल्याच लोकांनी बऱ्याच प्रमाणात बदल घडवून आणून दिले होते. त्याबद्दल 1927 मध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथल्या महिलांना सुद्धा म्हणजे त्यांचे आभार मानले होते. कारण खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये सुद्धा महिला तिथे उपस्थित होत्या आणि केवळ उपस्थित नव्हत्या तर महिलांनी त्यांनी साड्या कशा घालाव्यात, दागिने कशा घालावेत, अलंकार कोणती घालावीत, कसं बोलावं,
इथपर्यंतची जी काही त्यांनी सांगितलेल्या गोष्टी होत्या त्या बदल करून त्या अडाणी लोकांनी तिथंच म्हणजे कार्यक्रम संपल्या त्या बाया लगेच स्टेजच्या बाहेर गेल्या आणि त्यांच्या जी साड्या लुगडी घालण्याच्या ज्या पद्धती होत्या त्या बाबासाहेबांनी बदलायला सांगितल्या म्हणून त्या लगेच त्या लोकांनी बदलल्या आणि त्या महिला बाबासाहेबांसमोर जाऊन उभ्या टाकल्या की आम्ही आता कसे दिसतो सांगा. आणि बाबासाहेबांनी त्यांचं अभिनंदन केलं. ही तळमळ खऱ्या अर्थानं त्यावेळेसच्या अडाणी लोकांमध्ये होती की बाबासाहेब जे सांगतायत ते बदल करून घडवणं, जे सांगतायत ते मान्य करणं, म्हणजे जे खरं आहे खोटं आहे कसं आहे याचा कुठलाही विचार न करता बाबासाहेब सांगतायत म्हणून ऐकण्याची जी प्रवृत्ती होते ती प्रवृत्ती नंतरच्या शिकलेल्या लोकांमध्ये राहिली. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खंत व्यक्त केली की शिकलेल्या लोकांनी मला धोका दिला. हे त्यांचं स्वतःच भाषण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी महारत्नाच्या बाबतीमध्ये एक घोषणा केली होती. म्हणजे त्यांचा जो विचार होता तो किती तळागाळापर्यंत होता, शेवटच्या लोकांपर्यंत होता तो विचार करा. त्यावेळेस त्यांनी म्हटलं की महारत्नाच्या ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनी सगळ्यांना सरसकट दिल्यामुळे आणि त्याची वाटणी होत गेल्यामुळे, लोकसंख्या वाढत गेल्यामुळे त्याचे बारीक बारीक तुकडे होत आहेत. पिढ्यानपिढ्या ती जमीन विभागून जमिनीचे बारीक तुकडे झाले आहेत. त्यामुळे सर्व कंगाल झाले. म्हणजे जमीन छोटी असल्यामुळे ती कसता येत नाही. त्यामुळे सर्वांनी कंगाल होण्यापेक्षा महारत्नाच्या जमिनी कमी लोकांमध्ये वाटून त्यांना मानास्पद व सुखासह करणे व ज्यांना जमिनींना मुकावे लागले, म्हणजे सगळ्यांना ती जमीन देता येत नाही, ज्यांना भेटत नाही त्यांना शक्य तिथे जमीन रयताव्याच्या नियमाने देऊन, म्हणजे त्यावेळेस ती शासनाला आणि इथल्या सगळ्या लोकांना, म्हणजे ज्यांना जमीन भेटलेली आहे त्या लोकांना सुद्धा उद्देशून त्यांनी सांगितलं होतं की तुमची जबाबदारी आहे, म्हणजे ही जमीन जी आहे ती वाटून घेत असताना तुम्हाला जास्त यावी म्हणून आपण बाकीच्या लोकांना तिथून दूर ठेवतोय. आज सुद्धा आपण त्याचा विचार करत नाही. महारत्नाच्या जमिनी ज्यांच्याकडे आहेत त्या लोकांना वाटतं की ती आमची जमीन आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी हे त्यांच्या हितासाठी सांगितलं होतं की तुमच्याकडे त्या जमिनी आहेत याचा अर्थ तुमच्या नाही आहेत. त्याची वाटणी केल्यामुळे सगळेच कंगाल होत आहेत, त्याच्यापेक्षा काही लोकांनी तुम्ही घ्या. आणि त्यांच्यावरती जबाबदारी दिली होती बाबासाहेब आंबेडकरांनी की त्यांनी ती जमीन घेतलेली आहे ज्यांची नाही त्यांच्या शिक्षणाची, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करा. तिथं बाबासाहेब म्हणतायत की ज्यांना जमिनींना मुकावे लागलेले आहे त्यांना शक्य तिथे पड जमीन रयताव्याच्या नियमाने देऊन त्यांची सोय लावावी. ज्यांना महारत्नी जमीन देण्यात येईल त्यांच्याकडून, ज्यांना जमिनी भेटलेल्या आहेत त्यांच्याकडून आपल्या मुला मुली साक्षर करून आपल्या दर्जाप्रमाणे राहण्याची अट लिहून घेण्यात येईल. म्हणजे महारत्नाच्या जमिनी ज्यांना दिलेल्या आहेत त्यांनी इथल्या मुलांच्या, इतर समाजातील सर्व मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी ही अट त्यांच्याकडून लिहून घेण्यात यावी असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. गावागावात जिथं जिथं जमिनीचे जे मालक आहेत त्या लोकांनी आम्ही श्रीमंत, आम्ही जमीनदार म्हणून रुबाबात राहण्यापेक्षा ज्यांना जमिनी नाही आहेत त्यांच्या लेकरांना शिकवण्याची जबाबदारी प्रत्येक गावातली. ही अपेक्षा पूर्ण झाली का? आजपर्यंत झालेली नाही आहे. गावागावात ज्या लोकांकडे जमिनी आहेत तो जमीनदार माणूस ज्यांच्याकडे जमीन नाही त्या मजुराच्या मुलाच्या शिक्षणाची विचारपूस तरी करतो का? की तुमचा मुलगा कितवीला शिकतोय, त्याला काय पैसे पाणी वगैरे पाहिजेत का? विचारपूस सुद्धा करत नाही. ही अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. ती सगळ्यात अगोदर अंतिमच्या शेवटी सांगेल. ही सर्वात सुरुवातीची अपेक्षा होती. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या त्या आपण पूर्ण केल्या.
म्हणजे राहणीमान मी तुम्हाला सांगितलंच की वाईट कामं जी होती, महिलांना त्यांनी सांगितलं की वाईट कामं सोडून द्या, पुरुषांना सांगितलं की वाईट कामं जी आहेत, मेलेली जनावरं आहेत, मेलेली जनावरं खाणं आहेत, ती ओढणं आहेत, कातडी वगैरे करणं, ही गलिच्छ कामाची सगळी सोडून द्या. ती बऱ्याच अंशी आपल्या समाजाने केलेली आहे, ती अपेक्षा पूर्ण झालेली आहे. काही प्रमाणात अजूनही गाव पातळीवरती ती कामं आपल्या समाजातली लोक करतात. हे अजूनही गांभीर्याची गोष्ट आहे. त्यांना जागृत करणं आणि ते त्यांच्या त्या परिस्थितीमुळे करतात, ती आपली जबाबदारी आहे, ती आपण स्वीकारली पाहिजे, कारण आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचलो नाही. बाबासाहेब पुढे सांगतात, काही लोकांमध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी अपेक्षा होती की आपल्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये. कारण आपलं इप्सित साध्य का होत नाही, कारण आपल्यामध्ये तू मीपणा आहे. सामाजिक कार्य, सार्वजनिक कामे करत असताना जो मीपणा आहे तो बाजूला ठेवून काम करता येईल का, याच्याकडे बाबासाहेब आंबेडकरांनी लक्ष वेधलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही कार्यक्रम व्हायचे त्यावेळेस शिवतरकरांकडे त्याची जबाबदारी असायची, आणि काही लोक बाबासाहेब आंबेडकर शिवतरकरांकडेच सगळी जबाबदारी देतात म्हणून आपापसामध्ये मतभेद करायचे, नाराज असायचे, आणि त्याच्यामुळे संघटनेचं काम व्यवस्थित व्हायचं नाही. ती परिस्थिती आज जर आपण बघितली तर प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टी असतात की काही लोक पुढाकार करतात, मग बाकीचे काय म्हणतात, तोच करेल आणि तोच राहील, आम्हाला काय त्याचा संबंध नाही. हे जे अंग काढून घेण्याची प्रवृत्ती असते, म्हणजे माझ्यावरती जबाबदारी किंवा मला मानपान दिला नाही म्हणून सामाजिक कामातून आपण अंग काढून घ्यायचं आणि दुसऱ्यावरती ते ढकलून द्यायचं, ही प्रवृत्ती त्यावेळेस पण होती. तशा लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी मिळवलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग केवळ माझे कुटुंब व जात यांच्यासाठी करणार नाही, मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे. त्यासाठी मी अनेक योजना आखल्या आहेत. अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहेत. आता मी म्हणलं ना, आपल्या समोरील समस्या म्हणजे काय होत्या. अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहेत. ते सर्व मी सोडू शकणार नाही याची मला जाणीव आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ह्या सर्व समस्या मी सोडू शकणार नाही, परंतु ते सर्व प्रश्न जगाच्या चव्हाट्यावर मांडून मी त्याकडे सर्व जगाचे लक्ष वेधू शकेन एवढा मला आत्मविश्वास आहे. आणि तो आत्मविश्वास त्यांनी पूर्ण केला. जगाच्या चव्हाट्यावरती आपल्या सगळ्या समस्या त्यांनी मांडल्या. जगाचं लक्ष भारताकडे त्यावेळेस त्यांनी खेचून घेतलं होतं. अस्पृश्याची समस्या प्रचंड हिमालय आहे. त्या हिमालयाशी मी टकरा मारून माझे डोके फोडून घेणार आहे. हिमालय कोसळला नाही तरी माझे रक्तबंबाळ झालेले डोके पाहून 7 कोटी जनता, त्यावेळेस 7 कोटी होते सर्व अस्पृश्य, आता ती संख्या खूप वाढलेली आहे, 13 कोटीच्या पेक्षा जास्त गेलेली आहे. 7 कोटी अस्पृश्य लोक, ते माझं रक्तबंबाळ डोकं पाहून हे 7 कोटी लोक तो हिमालय म्हणजे संकटाचा हिमालय जमीनदोस्त करण्यास एका पायावर तयार होईल व त्यासाठी ते प्राणार्पण करतील, हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवावे. ही बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती की या समाजांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व समस्या मी सोडवू शकणार नाही याची जाणीव त्यांना होती. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण आयुष्य बघून ते रक्तबंबाळ डोकं म्हणजे त्यांनी जेवढ्या कष्टा खाल्ल्या होत्या त्याच्यासाठी जो त्याग त्यांनी बलिदान केला होता, आपली मुलं मरतायत हे डोळ्याने पाहून सुद्धा जो व्यक्ती समाजाच्या कार्याला एक क्षण सुद्धा चुकला नाही, तेच रक्तबंबाळ डोकं आहे. ते पाहून इथल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जी जागृती उत्पन्न व्हायला पाहिजे, समाजाबद्दलचं जे काही प्रश्न सोडवण्यासाठी जी तळमळ उत्पन्न व्हायला पाहिजे, ती तळमळ उत्पन्न होईल आणि ते लोक आपला प्राण सुद्धा द्यायला तयार होतील, अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती.
ते काही प्रमाणात त्यावेळेस पुरे झालं, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर मात्र कशा पद्धतीने ओहोटी लागली हे आपल्या सर्वांना माहिती आहे. याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आर्थिक प्रश्न जे आहेत, म्हणजे आपल्याला बऱ्याच अंशी समस्या असते पैशाची, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इथल्या सगळ्या समाजाला उद्देशून की आपला समाज गरीब आहे, ही म्हण फक्त व्यक्तिमात्राला लागू होते, समाजाला लागू होत नाही. थेंबे थेंबे सळे साचे. बाबासाहेब त्यावेळेस गणित मांडतात की 24 लाख लोक आहेत, त्यातील 2 लाख लोकांनी फक्त 50 पैसे जरी दिले तर 1 लाख रुपये आपल्याकडे जमा होतील, तेवढा निधी आपल्याकडे जमा होऊ शकतो. म्हणून पैसे नाहीत हे कारण सांगू नका, साधनांचं कारण सांगून कोणत्याही परिस्थितीला तुम्हाला स्वतःपासून त्यापासून दूर करता येत नाही, कारण साधनांचा अभाव हे कारणच नाहीये. हे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये पटवून दिलं. आता मुख्य मुद्दा सांगतो आपल्या सगळ्यांकडून, जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आपण आपल्या कर्तव्यापासून दूर कसे होतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे म्हणजे कोणी करायचं, समस्या कोणी सोडवायच्या. आपणाला बऱ्याच म्हणतं की आपला समाजच असा आहे, अडाणी आहे, ऐकत नाही, त्याला काय करणार. परंतु बाबासाहेब सुशिक्षित लोकांना उद्देशून सांगतात की आपल्यापैकी ज्या लोकांना, म्हणजे जे सुशिक्षित वर्ग आहे, म्हणजे आपली जबाबदारी आहे. आता आपण इथं सगळेजण बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भाषणाला अनुकरण करण्याचा प्रयत्न करू, समजून घेण्याचा प्रयत्न करू, कारण आपण सगळेजण सजग आहात या अपेक्षेपोटी मी बोलतोय. आपल्यापैकी ज्या लोकांना या समाजाच्या वास्तव परिस्थितीचं, समस्येचं खरं भान आहे, त्यांना परिस्थिती कळते, म्हणजे काय संकट आलेलं आहे, काय स्थिती आहे, ती ज्यांना ज्यांना कळते व ज्यांच्या मनात कर्तव्य बुद्धी व परोपकार बुद्धी पूर्णपणे जागृत झाली असेल, म्हणजे ज्यांना या समस्येची जाणीव होते आणि ज्यांना आपणाला काहीतरी करायचंय ह्याचं भान ज्यांच्या डोक्यामध्ये असतं, कर्तव्य बुद्धी ज्यांची पूर्णपणे जागृत झालेली असते, अशा लोकांनी आपल्या समाजाचा जीवनार्थ कलहात टिकाव लागण्यासाठी, म्हणजे पूर्ण समाजाचा, समाजातल्या प्रत्येक घटकाचा या समस्येमध्ये तो व्यक्ती तगाव धरून राहिला पाहिजे, टिकाव धरून राहिला पाहिजे, त्याच्यामध्ये सुद्धा तेवढी ताकद आली पाहिजे. त्याच्यासाठी रात्रंदिवस निरपेक्ष बुद्धीने आपण झटले पाहिजे. कोणी ज्यांना या सगळ्या समस्येचं भान आहे त्यांनी, ज्यांना भान नाही, जे निरक्षर आहेत, जे अडाणी आहेत, जे कामगार आहेत, कष्टकरी आहेत, जे व्यसनाधीन आहेत, जे मजूर आहेत, गावपाड्यात येत आहेत, त्या लोकांकडून ही अपेक्षा नाहीये. जे सुशिक्षित आहेत, नोकरदार वर्ग आहेत, बुद्धिजीवी वर्ग आहेत, ज्यांना या सगळ्या समस्येची जाणीव आहे, त्या लोकांना, म्हणजे आपल्या सर्व लोकांची ही जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की त्यांनी रात्रंदिवस निरपेक्ष बुद्धीने, निरपेक्ष हा शब्द खूप गरजेचा आहे, कारण आपल्याला थोडंसं काम केलं की आपल्याला लगेच अपेक्षा असते की मी काहीतरी केलंय ना, मला त्याचं काहीतरी भेटलं पाहिजे. हे प्रत्येकालाच आहे, मानव जन्म आहे, तो प्रत्येकाला असणार आहे. परंतु बाबासाहेब म्हणतात की निरपेक्ष बुद्धीने कर्तव्य करणे, की हा समाज, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांसारखा व्यक्ती तेवढं काम करून सुद्धा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत नाही, तर आपल्या पूर्ण होतील का? नाही. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की निरपेक्ष बुद्धीने आपलं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे, कर्तव्य झटलं पाहिजे. हे विचार समजूनही, आता पुढे म्हणतात की हे विचार समजूनही ते जर स्वस्थ राहतील तर त्यांच्या माथ्यावर, म्हणजे आपल्या माथ्यावर, आता काय काय बाबासाहेब म्हणतात ते बघा, त्यांच्या माथ्यावर म्हणजे आपल्या माथ्यावर समाजात दडपून गेलेल्या बांधवास विपन्न अवस्था आणल्याची, म्हणजे त्याच्यावरती वाईट अवस्था आणल्याची आणि त्यांचा नाश केल्याची भयंकर जबाबदारी येणार आहे. म्हणजे
समाजामध्ये जो वर्ग कमजोर राहिलेला आहे, आर्थिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने, बौद्धिक दृष्टीने, वैचारिक दृष्टीने जो विकलांग राहिलेला आहे, त्याचा नाश केल्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या माथ्यावर आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलेलं आहे. हे भाषण आहे मे 1924 बार्शीमध्ये केलेलं भाषण आहे आणि सगळ्या बुद्धिजीवी वर्गासमोर केलेलं भाषण आहे. म्हणजे आपण जे या सगळ्या जबाबदारीपासून आपलं अंग झटकून टाकतो ना, की समाजच असा आहे, त्याच्यामुळं असं होतं, ऐकतच नाहीत आपलं, त्याच्यामुळं असं होतं, हे म्हणण्याची जी प्रवृत्ती आपणाला लागलेली आहे, म्हणजे आपण आपल्या जबाबदारीची जाणीव आपणाला नाही आहे. आपण आपल्या पद्धतीने किती लोकांपर्यंत जाऊन त्यांना मदत केलेली आहे, किती गोरगरीब लोकांना जाऊन सांगण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, किती व्यसनाधीन लोकांची व्यसनधीनता कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत. कष्टकरी, मोलमजूर, जे काही झोपडीपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये आपण किती पद्धतीने तिथे जाऊन त्यांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले, याचं कुठलंही मूल्यमापन न करता आपण सरळ म्हणतो की आपला समाज असाच आहे. मग कुठेतरी एखादा प्रसंग घडतो, एखाद्या महिलेवरती अन्याय होतो, एखाद्या लोकांवरती किंवा एखाद्या मजुराला मारलं जातं, एखाद्याचा खून होतो, त्यावेळेस मात्र आपण झेंडे घेऊन निघतो. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की तो नाश करण्याची जबाबदारी आपल्या माथ्यावर आहे. त्या व्यक्तीचा खून, एखाद्या महिलेचा बलात्कार हे जर होत असेल तर त्याला आपण जबाबदार आहोत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या माथ्यावर आहे. म्हणून सुशिक्षित बांधव हो, जर तुम्हास इतराकडून व पुढील संततीकडून, तुम्हाला येणाऱ्या पिढीकडून, 1924 ला सांगितलंय 100 वर्ष पूर्ण होऊन गेले, किती अन्यायाच्या घटना घडल्या, किती लोक आजही बेकार आहेत, दरिद्री आहेत, आपल्या रोजच्या समस्येशी झगडत आहेत, आणि किती लोक बाबासाहेबांच्या सगळ्या आरक्षणाचा, त्यांनी दिलेल्या मेहनतीचा उपभोग घेत आहेत. याचा आपण मूल्यमापन जर केलं तर हा उपभोग घेणारा वर्ग खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या अपेक्षा पूर्ण करतोय का, याचं चिंतन करणं गरजेचं आहे. त्या प्रश्नाचं उत्तर काही प्रमाणात आपल्याला नकारात्मक येतं, तर त्या नकारात्मक प्रश्नाला सकारात्मक करण्यासाठी आपण कधी पाऊल उचलणार आहोत याचं चिंतन आपण सर्वांनी केलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की सुशिक्षित बांधव हो, जर तुम्हास इतरांकडून व पुढील संततीकडून बरे म्हणून घ्यायचे असेल तर ज्या दुर्गतांनी व ज्या दुर्विचारांनी, म्हणजे आता मी सांगितलं की तू मीपणा वगैरे जे आहे, त्या दुर्विचारांनी आपल्या लोकांच्या बुद्धीचा, कीर्तीचा व परिस्थितीचा घात चालवला आहे, ज्या आपल्या मानसिक प्रवृत्तीमुळे आपला आणि समाजाचा घात होत आहे, त्याचे यथाशक्ती निर्मूलन करणे व आपले कर्तव्य पूर्ण करणे हे आपण लक्षात घ्यावं. म्हणजे हे आपलं कर्तव्य आहे की आपल्या मनमस्तिष्कामध्ये जी काही काम, क्रोध, भय, मद, मोह, मत्सर, आता बुद्धांनी जे सांगितलं ते मी काय पूर्ण सांगत बसणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे एकच शब्द वापरलेला आहे की ज्या दुर्गतांनी व दुराचारांनी, म्हणजे आपल्या विचारांनी, वाईट विचारांनी, वाईट व्यवहारामुळे आपल्या समाजाचा जो काही घात होतोय, तो घात थांबवण्यासाठी, त्या विचारांचं पूर्णतः निर्मूलन करण्यासाठी रात्र दिवस झटलं पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धिजीवी लोकांकडून अपेक्षा होती. प्रश्न पैशाचा असेल तर प्रत्येक घटकातून 1-1 रुपया जरी जमवला तर लाखोनी रुपये आपण जमवू शकतो. प्रश्न समस्या पैशाची नाही आहे, समस्या आहे आपल्या मनातील विकारांची. आपण एकत्रितपणे का बसू शकत नाही? आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या का पूर्ण करू शकत नाही? याबद्दल बाबासाहेब आंबेडकर म्हणतात
त्याचा विचार न करता तुम्ही म्हणजे आपण जर आपापसात तेढ पिकवीत असाल तर या समस्या मलाच काय प्रत्यक्ष परमेश्वरालाही सोडवता येणार नाही. म्हणजे मूळ कारण आपल्या समस्येचं जे आहे ते आपल्यामधील गटबाजी, आपल्यातील मीपणा तो नष्ट करणं हे बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याकडून छोटी साधी सोपी अपेक्षा होती, ती आपल्याकडून पूर्ण होऊ शकली नाही. बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, केवळ तत्वांची उभारणी करून चालणार नाही. म्हणजे आताचं हे भाषण म्हणजे फक्त तत्व आहे बरं का, मी प्रामाणिकपणे सांगतो. भाषण करणं, लिहिणं, पुस्तक वगैरे तयार करणं ही फक्त तात्विक गोष्टी आहेत. मी व्याख्यान केलं म्हणजे माझी जबाबदारी संपली असं नाही. मी एखादा लेख लिहिला म्हणजे माझी जबाबदारी पूर्ण झाली असं नाही. एखादी पुस्तक लिहिलं म्हणजे माझी जबाबदारी पूर्ण झाली अशी नाही. केवळ तत्वांची निर्मिती करून चालणार नाही, त्या तत्वांना समाजामध्ये अंमलात आणण्यासाठी संघटना बांधणं, संघटनेसाठी काम करणं, आपलं आयुष्य त्याच्यासाठी झिजवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणून संघटनात्मक कृती आराखडा तयार करून आपण तो पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीनं समाजातल्या तळागाळातील लोकांपर्यंत, वंचितापर्यंत जाता येईल त्याचा आराखडा तयार करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकडून अभिप्रेत केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या ज्या काही नंतरच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या जास्त करून संघटना बांधणीच्या होत्या. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 ला जे काही बहिष्कृत हितकारणी सभा केली त्यावेळेस त्यांनी सर्व भारतामध्ये याच्या संस्था म्हणजे संघटना याच्या शाखा स्थापन करण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं. आणि त्या वेळेस या आपापसामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत मानवी विकारांच्या, आपल्या प्रवृत्तीच्या, त्याच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरी एक गोष्ट सांगितली होती समाजाला त्यावेळेस, ती ही म्हणजे पूर्णतः आपल्या समाजाकडून झालेली नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांना आता शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचा त्याचा काही त्रास होत नाही, परंतु खेड्यापाड्यातल्या लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही आपल्या निराळ्या वस्त्या तयार करा. वडिलांचा गाव म्हणून चिकटून बसू नका. आता हे खरं तर ग्रामीण भागातल्या लोकांपुढे सांगायला पाहिजे, पण तरी सुद्धा तुम्ही दुसऱ्यांना सांगावं म्हणून मी इथे सांगतो की वडिलांचा गाव म्हणून त्याला चिकटून बसू नका. ज्या गावात मानपान नाही तेथे राहणे शर्मेची गोष्ट होय. ज्या गावात तुमची संख्या कमी तेथे न्याय मिळणे शक्य नाही. दरेक गावात 5-10 घरांची तुरळक वस्ती करण्यापेक्षा त्यांची निराळी वसाहत केली तर ती व्यवस्था सर्वस्वी हितकारक होणार आहे. जेथे फॉरेस्ट जमिनी आहेत तेथे जर वसाहत केल्या तर वतनी केलेल्या जे काही जमिनी आहेत त्याचा तुम्हाला लाभ होऊ शकतो आणि तुमची जमीन गेल्यामुळे तिथलं नुकसान भरपाई तुम्हाला करता येऊ शकते. तिथे शेती करता येईल. कोणाची गुलामी न करता तुम्हाला तुमचा व्यवसाय करता येऊ शकतो. निराळी वस्ती, आता निराळी वस्ती सांगण्याचं कारण काय होतं ते आज आपण कशा पद्धतीनं अंमलात आणू शकतो त्याकडे थोडंसं लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न करतो की निराळी वस्ती केली तर सर्व व्यवसाय आपल्याला करता येतील. आज सुद्धा आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक भाषणात, आता त्याचा कोणी उल्लेख केला नाही पण अनेक भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की आपल्या समाजाने धंदेवाईक बनलं पाहिजे. म्हणजे व्यवसायामध्ये शिरलं पाहिजे. आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्या लोकांनी व्यवसाय केला पाहिजे. आपल्याकडे महाराच्या जागा काबीज केल्या पाहिजेत हे एक शब्द बऱ्याच प्रमाणात रूढ झाला पाहिजे, परंतु समाजाने धंदेवाईक बनलं पाहिजे. आपणाला कोणाच्याही गुलामीमध्ये, शेवटी नोकरी नोकरीच आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरदारांना त्यावेळेस उद्देशून सांगितलं होतं की ब्रिटिशांची नोकरी असेल किंवा सरकाराची नोकरी असेल किंवा नंतर कोणत्या खाजगी मालकाची नोकरी असेल, नोकरी नोकरी असते. त्यापेक्षा तुम्ही जर स्वतंत्ररित्यानं स्वतःचे व्यवसाय जर उभे करू शकाल तर ते सर्वात मोठी गोष्ट होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस 2 व्यवसाय सांगितले होते. एक कापड तयार करण्याचा व्यवसाय, तर त्यावेळेस सूत गिरण्याचं खूप मोठ्या प्रमाणात होतं, त्यावेळेस कापड तयार करण्याचा एक व्यवसाय, दुसरा शेतीचा व्यवसाय. या 2 व्यवसायावरती त्यांनी जास्त
लक्ष दिलं होतं आणि या व्यवसायामध्ये तुम्ही पुढाकार घ्या असं म्हटलं होतं. आज व्यवसायाचे अनेक मार्ग आहेत, परंतु त्यावेळेस समाजामधला सर्व घटक किंवा कोणीही व्यवसायामध्ये पडू शकत नव्हतं. कारण गावामध्ये जर कुठला व्यवसाय करायचा म्हटला तर जातीयतेमुळे तो व्यवसाय चालत नव्हता, ती परिस्थिती होती. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपल्या वस्त्या निर्माण करा. आपल्या वस्त्या जर निर्माण झाल्या तर तुम्ही सर्व व्यवसायासाठी म्हणजे मुक्त व्हा, स्वतंत्रपणे कोणताही व्यवसाय करू शकाल. तुम्हाला त्या वस्तीमध्ये शिंप्याचं काम तुम्हालाच करता येईल, धोब्याचं काम तुम्हालाच करता येईल, किराणा दुकान तुम्हालाच टाकता येईल, हॉटेल तुम्हालाच टाकता येईल. त्या वस्तीमध्ये जे जे काही व्यवसाय लागणार आहेत, म्हणजे 100 लोकांचं घर जर एकत्रित असेल तर त्याला ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हालाच करता येतील आणि तुमचा व्यवसाय तुमच्यावरच अवलंबून राहील आणि तुमचा पैसा तुमच्याच समाजात म्हणजे आपला पैसा आपल्याच समाजात तो मुरेल. हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलेला जो काही मार्ग आहे 1924-25च्या कालावधीमध्ये, आज 100 वर्षानंतर सुद्धा याच्यावर आपण कधीही विचार केलेला नाहीये. आपण आपल्या समाजातील व्यवसाय कसे निर्माण करू शकतो, कोणकोणते व्यवसाय उभारता येऊ शकतात आणि आपला पैसा कशा पद्धतीने बाहेर जातोय, बाहेर समाजामध्ये जातोय, याचं चिंतनच आपण केलेलं नाही. आपल्या दरिद्रीपणाचं हे खूप मोठं कारण आहे. पैसा नाही असं नाही आहे. आज आपल्याकडे ज्या ज्या काही वस्तू लागत आहेत त्या सर्व वस्तू आपल्याच समाजातून उत्पन्न जर झाल्या तर आपल्यातला कमीत कमी आपण 80 ते 90% पैसा आपल्या समाजामध्येच मुरू शकतो, म्हणजे रुजवू शकतो. केवळ डॉक्टर आंबेडकर जयंतीसाठी सुद्धा करोडो रुपये आपल्याकडून खर्च होता. त्यावेळेस तो पैसा कुठे जातो? डीजे वाले आपले आहेत का? झेंडेवाले आपले आहेत का? काय जे काय आपण कार्यक्रम घेतो त्यासाठी काय काय खर्च करतो, जेवण वगैरे देत असाल तर ते आपले लोक करतायत का? हॉटेल व्यवसाय आपले करतायत का? कापड जे काही आपण घेतोय ते आपले आपण करतोय का? हा सगळा विचार आपण करणं अपेक्षित होतं. आज सुद्धा त्याची खूप निकडाची गरज आहे. येणारा समाज, येणारी पिढी ही गुलामीच्या वाटेवर आहे. ही गुलामी जर तोडायची असेल तर आज आपल्याकडे जो काही आर्थिक निधी तुटपुंजा राहिलेला आहे तो खूप कमी दिवसाचा आहे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही संग्रह करतोय, तो खूप कमी दिवसासाठी आहे आणि याला पर्याय फक्त एकच आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस आपल्याकडून अपेक्षित केलेली अपेक्षा, आपण धंदेवाईक झालं पाहिजे. धंदेवाईक होणं, शेतकरी होणं, ज्या लोकांना शेती नाहीये त्यांना ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं. आत्ताच्या पाठीमागं महारत्नाच्या याच्यावरून ते प्रकरण निघालं. लाखो एकर जमीन महारत्नाची अजूनही सरकारच्या ताब्यात आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र लढा अजूनही कुठलाही उभारलेला नाही. आपण सर्वांनी तो जर लढा एकत्रितपणे लढण्याचा प्रयत्न केला, एक वर्ग, एक सांगवीतला जरी गट जर समजा त्याच्यावरती पुढाकाराने जर त्याच्यावरती काम करायला ठरवलं जिद्दीने आणि त्यांनी जर त्याचा पूर्ण फरशा पाडला तर महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना महारत्नाच्या जमिनी आज सुद्धा मिळू शकतात. दादासाहेब गायकवाडांनी जी काही चळवळ उभी केली होती त्यामुळे त्यांना गायरान जमिनी, लाखो एकर जमिनी त्यांना मिळाल्या होत्या. त्याच्यानंतरचा लढा पुन्हा तू मीपणामुळेच ओसरला आणि बाकी जमिनी लोकांना भेटल्या नाही. ज्यांना जमिनी भेटल्या नाहीत त्यांचा आपण अजिबात विचार करत नाही. तो वर्ग काय करतोय, कशा पद्धतीनं जीवन जगतोय त्याचा आपण विचार करत नाही. ज्यांना नोकरी नाही आहे ते लोक कशा पद्धतीनं जगतायत, जे मजुरी करतायत त्यांचा उदरनिर्वाह कशा पद्धतीनं होतोय. जिथं आर्थिक वंचना आहे, मजबुरी आहे,
तिथे अन्याय होणार हे निश्चित आहे. जो वर्ग या सर्व परिस्थितीने पिचलेला आहे, गरीब आहे, वंचित आहे, त्याच्यावरती अन्याय होणं हे निश्चित आहे. आपण सर्वजण डोळे लावून बसलोय की कुठं अन्याय होतोय ते वाट बघतोय, की तो अन्याय झाला की मग आपण झेंडे घेऊन निघणार. ही आपल्या समाजाची सध्याची एक खेदाची गोष्ट. आपली जी काही आपण स्वतःच शर्मेने मान खाली घालून घेण्याची जी वेळ आपल्यावरती येते, तर या गोष्टीमुळे येते. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की खूप मंडूपणाची वृत्ती सोडून सार्वजनिक कामाला पैसा द्या. आता सार्वजनिक कामं करणारी माणसंच म्हणजे खऱ्या अर्थाने ती एक वेगळी गोष्ट आहे, त्याची छाननी करणं पण गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी खूप प्रामाणिकपणाने सांगितलं होतं की सार्वजनिक ह्याच्यामधला पैसा खर्च करणं किंवा त्याच्यात अपहार करणं याच्या इतका नीचपणा दुसरा कोणताच नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते. आणि त्याच वेळेस हा शब्द पण उच्चारला होता की मला सुशिक्षित लोकांवरती अजिबात विश्वास राहिलेला नाही आहे. कारण त्यावेळेस कुठे ना कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं होतं की माझ्याच नावावरती ही लोक कुठेतरी पैसा जमा करून घेत आहेत आणि आपसातच मोरवत आहेत, जिरवत आहेत. ही गोष्ट त्यावेळेस ज्यावेळेस बाबासाहेबांना लक्षात आली, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की माझा सुशिक्षित लोकांवरून विश्वास उडालेला आहे. माझा आता फक्त अडाणी, निरक्षर, ग्रामीण भागातल्या गरीब लोकांवरती माझा विश्वास राहिलेला आहे. ते लोक माझ्या एका हाकेला कधीही आवाज देतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. त्यांच्यासाठीच मी झटणार आहे. ही वाईट वेळ सुशिक्षित वर्गाने बाबासाहेब आंबेडकरांवरती का आणली आणि त्यामध्ये आपण सुद्धा कुठे ना कुठेतरी भागीदारी आहोत. त्या बाबासाहेबांनी त्यावेळेस गाळलेल्या अश्रूला आपण सुद्धा आज जबाबदार आहोत. आज सुद्धा बाबासाहेब आंबेडकर असते तर याच समस्यांना समोर घेऊन रडले असते की मी काय केलं यांच्यासाठी आणि हे काय करतायत. तर या गोष्टीवरती आपण विचार करणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणुकांमध्ये उभा टाकणाऱ्या लोकांसाठी काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर उमेदवार निवडून देत असताना 3 अटी घातल्या होत्या बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यावेळेसची त्यांची पहिली अट होती, उमेदवाराला इंग्रजीचं अस्खलित ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे त्यांनी उत्तम रीतीने इंग्रजी बोलली पाहिजे, अभ्यासली पाहिजे, त्याला वाचता आलं पाहिजे. तर त्यावेळेस 1932च्या कालावधीतला तो पिरियड आहे, ज्यावेळेस स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना झाली होती आणि इंग्रजांनी मान्य केलं होतं असेंब्लीमध्ये काही प्रमाणामध्ये उमेदवार द्यायचे. त्यावेळेस उमेदवार उभं करत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस उमेदवारांना अट घातली होती. पहिली अट होती की त्याला इंग्रजीचं ज्ञान असलं पाहिजे. आता त्यावेळेसची असेंब्ली कदाचित इंग्रजीमध्ये चालत असावी, आता मराठीमध्ये चालते, त्याच्याबद्दल काही नाही. परंतु आज सुद्धा आपली बरीच हानी जी झालेली आहे ते इंग्रजी भाषेच्या अभावामुळे झालेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मुद्दामून इंग्रजी भाषेमध्ये त्यांची ग्रंथ लिहिली. आपला समाज इंग्रजी भाषा शिकला पाहिजे म्हणून, आपल्या समाजाने आंतरराष्ट्रीय पातळीवरती विचार केला पाहिजे म्हणून. आता आम्हालाही शिकवली नाही. मी पण आता या 5-10 वर्षामध्ये इंग्रजीकडे वळलो. कारण समाजाकडून तशा पद्धतीचा जो काही प्रेशर असायला पाहिजे वर्गावरती, इथं घडणाऱ्या बालकांवरती, इथे येणारा मुलगा पुढे त्याला कसं घडवायचं आहे हे आताच्या घडीला म्हणजे या घडीने ठरवायचं असतं की माझ्या मुलाला किंवा येणाऱ्या पिढीला कसं घडवायचं आहे. तिथे कुठे ना कुठेतरी आपली चूक झालेली आहे. ती पहिली अट उमेदवाराकडून त्यांनी हे केलं पाहिजे. दुसरी अट आहे, असेंब्लीमध्ये मी तरुण वर्गांनाच घेतो. आता युवकाची व्याख्या त्यांनी केली होती.
म्हाताऱ्या व्यक्तींना नेऊन तिथे रथावरती बसून न्यायचं नाही, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की म्हाताऱ्या माणसांना तेथे पालखीतून न्यावयाचे नाही आहे. म्हणजे जे सिनियर लोक आहेत त्यांनी निवडणुकीसाठी जास्त पुढे पुढे करू नये. एक तर इंग्रजीचं ज्ञान असलं पाहिजे, दुसरा तो तरुण असला पाहिजे, आणि तिसरा पक्षाच्या शिस्तीखाली राहिला पाहिजे. पक्षाकरिता निस्वार्थपणे निस्वार्थ बुद्धीने काम करणारा पाहिजे. स्वार्थी माणसाला मी कवडीचीही किंमत देणार नाही. जे स्वार्थी लोक आहेत तशा लोकांना मी कवडीचीही किंमत देणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या 3 अटी त्यावेळेस लागू केल्या होत्या, ज्या आज सुद्धा तंतोतंत कामाला येतात, परंतु ती अपेक्षा मात्र आपल्याकडून होत नाही. आपले उमेदवार जे आज लोकसभेत आहेत, जे आज विधानसभेत आहेत, त्यांची खऱ्या अर्थानं या संयुक्त मतदारसंघामुळे आपण त्यांना निवडून देत नाही, आपण त्यांना सिलेक्ट करत नाही, पक्षच त्यांना आणून आपल्या बोकांडी बसवतो. परंतु तरी सुद्धा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपला उमेदवार निवडून देत असताना या 3 अटीला तो पूर्ण करतोय किंवा नाही, त्याची समाजाप्रती बांधिलकी आहे की नाही, तो समाजाच्या उद्धारासाठी काम करतोय का नाही, याच्यावरती पाळत ठेवा हा शब्द आहे बाबासाहेब आंबेडकरांचा. आपल्या नेत्यावरती तुम्ही पाळत ठेवा, पाळत तो करतोय का नाही. ही अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून होती राजकीय दृष्टिकोनातून. बाबासाहेब आंबेडकरांचा नंतरचा जो भाग होता धार्मिक दृष्टिकोनातूनचा, म्हणजे धार्मिक अपेक्षा काही होत्या. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या अपेक्षांची जर वर्गवारी जर आपण करता येईल तर पहिली होती शैक्षणिक, सगळ्यात मोठी. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही जातीयता कमी होईल, जातीभेद नष्ट होईल, परंतु आपणाला गुणभेद सुद्धा कमी करायचा आहे. आता गुणभेद म्हणजे काय? त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की उच्चवर्णीय जे लोक आहेत ते आपल्या समोर फक्त जातीने श्रेष्ठ आहेत असं मानतात, असं नाही. त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये जातीचा भेद तर आहेच आहे, परंतु काही प्रमाणात गुणभेद सुद्धा आहे. तो गुणभेद नष्ट करण्यासाठी आपण अहोरात्र झटलं पाहिजे. तो गुणभेद म्हणजे एक आहे बुद्धिवंत होणं, प्रज्ञा जागृत करणं, आपल्या मुलांना बौद्धिक दृष्टीने परिपक्व करण्याचा प्रयत्न करणं. त्याच्यामध्ये या सर्व काही शास्त्रांचा काही प्रमाणात, कमीत कमी प्रमाणात जेवढा पाहिजे तेवढा तरी त्याला अभ्यास असला पाहिजे. अभ्यास करण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. त्याच्यासाठी आपण काटेकोरपणे झटलं पाहिजे. आता ही खंत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांच्या स्वतःच्या मुलांकडून सुद्धा पूर्ण झाली नाही. म्हणजे यशवंत आंबेडकरांना 10वी पास सुद्धा करता खूप बाबासाहेब आंबेडकरांना जर इच्छा असती तर त्यांनी सहज कोणाला तरी सांगून त्यांना पास करून घेतलं असतं. त्यांना 8-10 वेळेस परीक्षा देण्याची वेळ आली नसती. पण बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण अट्टहास होता की त्याने स्वतःच्या बुद्धीने 10वी पास झाला पाहिजे. मी कोणाकडेही कसल्याही पद्धतीचा तक्रार किंवा वशिला म्हणतो आपण, एक शब्दाने सुद्धा करणार नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि वारंवार त्यांना परीक्षेला बसायला लावतात. शैक्षणिक अपेक्षा या होत्या की आपल्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर शिक्षण म्हणजे फक्त आता साक्षरतेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे. आपणाला येणाऱ्या काळामध्ये या मुलांना आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पद्धतीचं शिक्षण द्यायचं आहे. इथे वर्ग आपण चालू केले पाहिजेत. आपल्याकडे जागा आहेत बऱ्याच प्रमाणामध्ये. उच्च शिक्षित लोक आपल्याकडे आहेत जे फुकट शिकवू शकतील. आपणाला फक्त नियोजनाची गरज आहे. आपण जर ठरवलं
की लहान मुलांची बालवाडी आपलीच असावी. ते जे आपण जे केजी वगैरे म्हणतो, तर ती आपलीच असावी. तिथे आपल्याला बौद्ध वंदना वगैरे घेऊन त्यांच्यावरती आपल्या महापुरुषांचे विचार सांगून त्याच्यामध्ये शील संपन्नता आणि काही प्रमाणामध्ये त्याला इंग्रजीचं ज्ञान, हिंदीचं ज्ञान, मराठीचं ज्ञान, बाराखडी कोणीही आपल्यातल्या मुलं सहज शिकवू शकते. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये तितकी कर्तव्य बुद्धी निर्माण करणं आणि आपण त्याला तशा पद्धतीचं वातावरण तयार करून आपली जबाबदारी. का म्हणून आपण 20-30 हजार रुपये देऊन दुसऱ्या शाळेमध्ये आपली मुलं टाकतोय ना, लहान मुलांना. एवढा पैसा खर्च करून त्या तोडीचं शिक्षण मिळेलच असं नाहीये. मग ते आपण आपल्या वर्गातल्या लोकांनी का देऊ नये? आज बरेच जी काही निवृत्त झालेली लोक आहेत ती लहान मुलांना बसून शिकवू शकणार नाहीत का? 2-3 तास शिकवू शकतात ना. ABCD, अबकड, आणखी काही ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत लहान मुलांकडून करून घेता येऊ शकतात. खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या. आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांना त्या अपेक्षित होत्या की या समाजाकडून ह्या शैक्षणिक गोष्टी ज्या आहेत त्या सुधारल्या पाहिजेत. त्यांची तशा पद्धतीची बुद्धी त्यांनी हे केली पाहिजे. नैतिक पातळीवरती सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती की तो प्रत्येक व्यक्ती नीतिमान झाला पाहिजे. शिक्षण हे नीतीशिवाय जर असेल, शिलाशिवाय जर असेल तर ते कुचकामी आहे. शिलाशिवायचं शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ठिकाणी अनेक भाषणामध्ये सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीकडे शील नाहीये तो सुशिक्षित व्यक्तीसारखा दुसरा हिंस्र प्राणी नाहीये, असं बाबासाहेब. म्हणजे शिलाशिवाय शिक्षण म्हणजे अडाणी बरा, त्याच्यापेक्षा न शिकलेला बरा. परंतु शिकलेला आहे परंतु त्याच्याकडे जर शील नसेल तर त्याच्या इतका हिंस्र प्राणी दुसरा होऊ शकत नाही. म्हणून शिक्षणाबरोबर त्याला शील शिकवणं आपली जबाबदारी आहे. आपण या गोष्टीवरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. शैक्षणिक असेल, नैतिक झालं, सांस्कृतिक दृष्टिकोनातून सांगतो की आपले जे काही सण उत्सव आहेत त्याच्याबद्दल बाबासाहेबांनी सांगितलं होतं की बऱ्याच अंशी जे भारतामधले जे सण आहेत ते सण आपल्याच महापुरुषांच्या खून केलेल्या, कत्तली केलेले दिवस आहेत आणि ते आपण साजरे करतो. त्यातला आता बऱ्याच प्रमाणामध्ये प्रबोधन झालेलं आहे, त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही. राहणीमानांच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अपेक्षा केल्या होत्या, त्याच्यामध्येही बऱ्याचपणा पुढारलेपण आलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एखाद्या वेळेस खायला अन्न नसलं तरी चालेल पण चांगली कापडं असली पाहिजेत. पण आता फक्त आपणच घालून चालणार नाही. आपल्या समुदायातील कोणती लोक जे आहेत ज्यांना अजूनही चांगली कपडी नाही आहेत त्याच्यापर्यंत आपण जाणं, त्याच्यापर्यंत ती कपडे पुरवणं ती आपली जबाबदारी आहे. ती आपण पूर्ण करणं गरजेचं आहे. चांगला पोशाख असला म्हणजे त्याचा आत्मविश्वास वाढतो, तो माणूस निर्भय बनतो, तो कुठल्याही बैठकीला येऊ शकतो. आज हे आपल्याकडे जे काही कष्टकरी महिला आहेत ज्या शेतामध्ये किंवा मजुरीची कामं करतात, आता ते ग्रामीण भागाकडनं सोडा पण इथं सुद्धा बरेच मजदूर लोक आहेत जे आपल्यामध्ये चांगली साडी नाहीये, चांगले कपडे नाही आहेत म्हणून विहारामध्ये यायचं टाळतात. आज सुद्धा गांभीर्याने बघा. आज मी झोपडपट्टीमध्ये किंवा जे काही काम करणारे आहेत, घरकाम करणाऱ्या महिला ज्या आहेत त्या महिला अशा विहारात, अशा वातावरणात यायला घाबरतात की माझ्याकडे चांगले कपडे नाही आहेत. म्हणजे बाबासाहेबांच्या वेळेला जसं रमाबाईचा उल्लेख आहे की रमाबाईकडे कपडा नव्हता म्हणून ती येत नव्हती, तशा पद्धतीनं आज सुद्धा तशा महिला आहेत, तशी मुलं आहेत, तशी लोक आहेत. त्यांच्यापर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे, त्यांच्यामध्ये स्वाभिमान जागृत करता आला पाहिजे, त्याच्यासाठी झटलं पाहिजे. कुठपर्यंत झटलं पाहिजे? रात्रंदिवस म्हणतायत निरपेक्ष बुद्धीने. एक दिवस केलो ते ऐकतच नाही, जाऊ दे तिकडे, नाही चालणार. शेवटपर्यंत करत राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर राजकीय दृष्टिकोनातून आता मी तुम्हाला सांगितल्या ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की उमेदवार कशा पद्धतीचा असला पाहिजे, त्याच्यावरती आपली वचक असली पाहिजे, आपलं नियंत्रण असलं पाहिजे, त्याच्यावर आपलं पाळत असलं पाहिजे तो उमेदवार आपली काम करतोय की नाही. त्याच्यामुळं राजकीय अधिकार मिळालेले आहेत त्याची अंमलबजावणी आपण स्वतः केली पाहिजे. आपल्या सार्वजनिक लढ्यामध्ये आपणाला दूर राहून
चालणारच नाही. कुठेही जर अन्याय अत्याचार झाला तर त्याला कुठलंही कारण देऊन आपण जे काही बाजूला सरतो ते होता कामा नये. त्या सार्वजनिक लढ्यामध्ये, आंदोलनामध्ये सर्वांची आपली तितकीच जबाबदारी आहे, ती आपण पूर्ण केली पाहिजे. लोकांनी या सगळ्या चळवळीमध्ये आपण आपल्या आत्मउन्नतीचा तर लढा लढलाच पाहिजे, परंतु समाजाच्या उन्नतीचा सुद्धा लढा लढला पाहिजे. त्या चळवळीमध्ये कुठेही जुलूम आणि अन्याय अत्याचार जर होत असेल तर ती सोडवणं किंवा ती होणार नाही म्हणून प्रयत्न करणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असली पाहिजे. आपल्या मनातील भीती दूर करणे. बाबासाहेब म्हणतात की तुमच्याकडे जाण्यासारखं काहीच नाही आहे. आज काही प्रमाणामध्ये संपत्ती आहे, परंतु त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की तुमच्याकडे त्यावेळेस तर काहीच नव्हतं ना, संपत्ती नव्हतं, काहीच नाही. त्याच्यामुळे तुम्ही मरणाला देखील घाबरता कामा नये. म्हणजे प्राणाची बाजी लावून जे म्हणतात ते बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की या आंदोलनामध्ये, या चळवळीमध्ये, सार्वजनिक ज्या काही आंदोलनामध्ये, मोर्चांमध्ये प्राणाची बाजी लावून तुम्ही उतरलं पाहिजे. तुम्ही मरणाला सुद्धा घाबरता कामा नये. शिकलेल्या मुलांकडून खूप अपेक्षा होत्या. खरं तर आता इथं विद्यार्थी जास्त नाही आहेत, त्याच्यामुळे मी ते भाषण जास्त काय वाचून दाखवणार नाहीत. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेजमध्ये एक भाषण केलं होतं. तिथे त्यांनी म्हटलं होतं की नव्या आणि श्रेष्ठ, म्हणजे खऱ्या अर्थानं नव्या आणि श्रेष्ठ म्हणजे बौद्ध धम्माबद्दलच म्हणायचं होतं त्यांना. श्रेष्ठ धम्माची पुन्हा स्थापना करण्याची जबाबदारी, बिकट कार्य, आणि त्या कार्याची जबाबदारी आज तरुणांवरती येऊन ठेपलेली आहे. म्हणजे धर्मांतर करण्याच्या पूर्वीचं भाषण होतं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तरुणांची जबाबदारी आहे इथे पुन्हा, म्हणजे बौद्ध धर्माची पुन्हा स्थापना करायची आहे. त्या पुनःस्थापनेबद्दल माझं एक स्वतंत्र लेक्चर आहे मी तयार केलेलं की पुनःस्थापना म्हणजे काय. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एक स्टेटमेंट केलेलं आहे की धम्माची, श्रेष्ठ धम्माची पुनःस्थापना करण्याची जबाबदारी इथल्या तरुणांवरती आहे, भावी पिढीवरती येऊन ठेवलेली आहे. आता ते भावी पिढीला त्याचं भान नाही आहे. ते भान करून देणं आपली जबाबदारी आहे. ते भान म्हणजे खऱ्या अर्थानं पुनःस्थापना म्हणजे बुद्ध धम्माला ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या प्रतिज्ञा समाजामध्ये नेऊन रुजवणं, प्रस्थापित करणं आणि धम्माबद्दलची जागृती करणं. हे थोडक्यात मी अंश सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांकडून ती अपेक्षा होती. धर्मांतर, नामांतरण या गोष्टी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या त्या गाव पातळीपर्यंत पोहोचवणं, सगळ्या लोकांमध्ये, सगळ्या वर्गातील. त्यावेळेस अस्पृश्य 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 हा शब्द जास्त करून बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेला आहे. तो शब्द केवळ आणि केवळ महार या जातीपुरता मर्यादित नव्हता. आज आपण तो संकुचित करून ठेवलेला आहे. आज आपल्यामध्ये किती इतर वर्गातील लोक जे अस्पृश्य म्हणून गणली जात होती त्यावेळेस, आज ती SC या कोट्यामध्ये आहेत. त्यातला किती वर्ग आज बौद्ध धर्मामध्ये आलेला आहे, जो जितक्या प्रमाणात यायला पाहिजे होता तो का नाही आलाय याच्यावरती चिंतन होणं, चिंतन करणं. ज्या समस्या आलेल्या आहेत त्या समस्या सोडून त्या सर्व वर्गाला कमीत कमी, बरं पूर्ण भारताला बौद्धमय करायचे तर ही खूप पुढला टप्पा राहील. आपण म्हणतो की बौद्धमय भारत वगैरे वगैरे, पण तसं काहीच नाही आहे. केवळ एक जात, त्या जातीतलेही काहीच लोक आज जर आपल्या जनगणनेच्या पटलावरती जर बघितलं किंवा सरकारी खात्यामध्ये जर कागदपत्रावर बघितलं तर ती 0.0 वरतीच आहे. तर ती टक्केवारी वाढवण्यासाठी आणि इतर लोकांना या धम्मामध्ये धर्मांतरित करून घेण्यासाठी प्रत्येकाने, बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाला दिला अधिकार. प्रत्येकाला. मग मी स्वतः, मला जर अधिकार दिला असेल तर मी स्वतःला विचारलं पाहिजे की मी कुठल्या व्यक्तीला धर्मांतरित केले माझ्या आयुष्यात. बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला ना, हा अधिकार होता का? खूप मोठा अधिकार आहे. एखाद्याला एका धर्माची दीक्षा देणं हे ज्यावेळेस धर्मांतरणाने पूर्वी धर्माचा अभ्यासच करण्याची
परवानगी नव्हती. त्यानंतर बौद्ध धर्मामध्ये दीक्षा देण्याचा अधिकार संघाला होता. तो बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक उपासकाला उपासकेला दिला. त्या अधिकाराचा वापर आपण किती केलाय? आज सुद्धा धार्मिक अधिकार अन्य धर्मीय लोक राजकीय अधिकारापेक्षा श्रेष्ठ मानतात. आज जर तुम्ही आदिशंकराचार्यावर तुम्ही बघितलात, त्यांची भाषणं वगैरे जर बघितलात, कुठल्याही हे शंकराचार्य तर सोडा, साधे कुठल्याही मंडळाचे जे काही धार्मिक लोक असतात, खास करून हिंदू धर्माची, त्यांची भाषणं बघा. ती राजकीय लोकांवरती, इथल्या सगळ्या वर्गावरती कशा पद्धतीने बोलतात. ते मान्य करत नाहीत आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री वगैरे. ते म्हणतात धर्म श्रेष्ठ आहे आणि धर्माने दिलेला अधिकार जो आम्हाला दिलेला आहे तो जास्त श्रेष्ठ आहे. आपण आपल्या धर्माला श्रेष्ठ मानतोय की नाही? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की श्रेष्ठ धर्माची पुनर्स्थापना करण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला अधिकार दिलाय. मग या अधिकाराचा वापर करून मी इतर धर्मातील एका तरी व्यक्तीला धर्मांतरित केलंय का, या प्रश्नाचं चिंतन आपण केलं पाहिजे. केवळ याच वर्गापुढे आपल्याच लोकांमध्ये जाऊन धर्माबद्दलच्या गोष्टी सांगणं खूप सोपे आहे. आता आपण नेहमीच करत आहोत. परंतु त्याच्या पलीकडे जो वर्ग आजपर्यंत 100 वर्ष नंतर सुद्धा जो बाजूला राहिलेला आहे, त्या वर्गाला या प्रवाहात घेण्यासाठी आपण प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस सांगून गेले, ते आजपर्यंत आपण पूर्ण करू शकलेलो नाहीत. ही सर्वात मोठी खंत आहे. सांस्कृतिक झालं, राजकीय झालं, धार्मिक झालं, नैतिक झालं, शैक्षणिक झालं, आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा मुद्दे सांगितले. अशा पद्धतीच्या ज्या काही बाबासाहेब आंबेडकरांच्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटपर्यंत सांगितलेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं किंवा बौद्ध धर्माचा जो काही हे गेला, माझ्या अगोदरच्या अभ्यासामध्ये म्हणजे 10 वर्षाच्या पूर्वी अभ्यासात असं मला वाटायचं की बाबासाहेब आंबेडकरांनी उतार वयात मुद्दामहून धार्मिक कामाकडे लक्ष केलं असेल. कारण तरुण वयामध्ये त्यांनी राजकीय लढा वगैरे दिला, शिक्षण राजकीय लढा वगैरे दिला आणि म्हातार वयात म्हणजे उतार वयामध्ये ते धर्माकडे झुकलेत असं मला वाटत होतं. तो गैरसमज होता. परंतु खरं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अनुभवामुळं त्यांनी जे काही लढे दिले, त्या लढ्यातून जे काही त्यांना शिकता आलं, त्या शिक्षणातून, त्या आकलनातून, त्या अभ्यासातून बाबासाहेब आंबेडकर शिकत गेले आणि त्यांचा मार्ग बदलत गेले. ते 1950 मध्ये म्हणतात की मी जे राजकीय अधिकारासाठी 32 वर्ष आयुष्याचा लढा घातलेला आहे, संघर्ष केला आहे, त्या राजकीय अधिकारातून आपल्या सर्वांची मुक्ती होईल असं मला वाटत नाही. त्यावेळेस माझं डोकं गर्र झालं की म्हणलं हा व्यक्ती जाणून बुजून उतार वयात तिकडे गेलेला नाही, तर अनुभवानुसार गेलेला आहे. त्यांना 32 वर्ष मेहनत घेऊन कळालं की माझ्यापेक्षा बुद्धाने केलेली जी क्रांती होती ती श्रेष्ठ होती. त्याच्यासाठी जर माझ्या आयुष्यातले 30 वर्ष वाया घालवली असती, हे राजकीय लढा देण्यापेक्षा मी जर बौद्ध धर्मासारखा जर एखादा धार्मिक लढा जर उभा केला असता आणि या सर्व लोकांना जर हे केला असता, तर ही लोक नीतिमान राहिली असती, यांच्यामध्ये एक वाक्यता, एक संघता निर्माण झाली असती आणि मला अपेक्षित असलेला समाज मी निर्माण करू शकलो असतो. बाबासाहेब आंबेडकरांना खूप कमी कालावधी म्हणजे 50च्या नंतरचे जे काही 5-6 वर्ष त्यांना भेटलेली आहेत, तेवढ्याच कालावधीमध्ये धार्मिक कामं त्यांनी केलेली आहेत. म्हणजे त्यांचं 32 वर्ष राजकारणात गेलेले आहेत. आज बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली आणि त्याच वेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पान चुकली. ती पाल चुकल्याचं कारण काय होतं की आता आपलं जे काही वर्चस्व आहे ते जातं की काय.
बाबासाहेबांनी जो धर्मांतराचा लढा केला होता त्याच्यामध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांना, त्यावेळेसच्या जे राजकारणामध्ये आमदार खासदार वगैरे होते, नेते होते, त्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करावं हे मुळीच मान्य नव्हतं. ही आतली गोष्ट आहे. मी तुम्हाला त्यांच्या भाषणातला आणि अर्क समजून सांगतो. अनेक लोकांना असं वाटत होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर आत्ताच करू नये, धर्मांतर केलं तर आपलं अल्पमतामध्ये हे येईल, धर्मांतर केल्यानंतर बाकीचे लोक आपल्याला मतदान देणार नाहीत, आपण निवडून येणार नाहीत, ही खंत त्यावेळेस त्या लोकांना भिडत होती. आणि त्यामुळं त्या लोकांनी धार्मिक क्रांती बाबासाहेबांच्या नंतर जितक्या प्रमाणात करायला पाहिजे होती केलेली नाही. आपलं मार्गक्रमण बदललं. बाबासाहेब आंबेडकर ज्या दिशेने जात होते त्या दिशेने आपण गतीनं जायला पाहिजे होतं, गेलो नाही. पुन्हा आपण राजकीय लढ्यामध्ये मशगूल झाले. प्रत्येक जण आमदार खासदार होण्यासाठी या संघटना, बाबासाहेबांचे जे काही पक्ष होते याचे तोडफोड करणं, आपला अधिकार गाजवणं याच्यामध्ये मशगूल राहिला. समाजाला कळालं नाही की आपण काय करावं, त्यांच्यामध्ये एकजूट होऊ दिली नाही. आज पण होऊ दिली जात नाही. पण आपण सगळ्यांनी याच्यावरती चिंतन करून बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटचं जे काही अंतिम ध्येय होतं, या भारताला बौद्धमय करण्याचं, बौद्धमय म्हणजे ऑलरेडीच बौद्धमय आहे, फक्त आपणाला त्याच्याबद्दलची जागृती करायची. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक चक्र या झेंड्यावरती दिलंय, देशाला बौद्ध राष्ट्र घोषित केलंय. आपली मुद्रा जी आहे सम्राट अशोकांची बौद्ध धर्माचं प्रतीक आहे. राष्ट्रपतीच्या भवनामध्ये बुद्धांची खूप मोठी मूर्ती आहे. कितीतरी चिन्ह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न कळतपणे आपल्याला कुठल्याही पद्धतीचं भान नसताना या समाजाला त्यांनी बौद्धमय केलेलं आहे. या भारतामध्ये सम्राट अशोकासारख्या राजांमुळं कितीतरी लेणी आहेत. सर्व देश बौद्धमय आहे. तिथल्या मातीतला कण सांगतोय आपल्याला की हा भारत बौद्धमय आहे. फक्त लोकांना तेवढं माहिती नाही. इतिहास विसरला गेलेला आहे. प्रतिक्रांतीमुळे ही झालेली चूक आपल्याला क्रांती करावी लागेल. परंतु बाबासाहेबांनंतर ती क्रांती पुढं वाढत न जाता प्रतिक्रांतीचं चक्र सुरू झालेलं आहे आणि आता सुद्धा प्रतिक्रांतीच्या भवऱ्यात आपण अडकलेले आहोत. याची जाण ज्या ज्या लोकांना आहे त्या लोकांनी आता आपल्या खऱ्या अर्थानं कर्तव्य बुद्धीनं वागणं, आपल्यापासून जो वर्ग अजूनही वंचित राहिलेला आहे तिथपर्यंत कशा पद्धतीनं जाता येईल त्याच्याबद्दलचं नियोजन करणं आणि सगळ्यांनी एक दिलाने, एक मताने एकजूट होऊन कृती कार्यक्रम आखणं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अंतिम अपेक्षा होती. ती अपेक्षा आपण पूर्ण करण्यासाठी केवळ आणि केवळ भाषणं करून चालणार नाही, तर आपणाला खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना ही वेळ का आली याचं चिंतन आपण स्वतः केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर निराश होऊन कशा पद्धतीने इथल्या वर्गाला बोलत होते त्याच्याबद्दलचं एक भाषण मी शेवटचं जे काही थोड्याशा ओळी आहेत त्या तुम्हाला वाचून दाखवतो आणि हे व्याख्यानाचं थांबवतो. जुलै 1952 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांना एका वसतिगृहाच्या स्थापनेसाठी वसतिगृहामध्ये बोलवण्यात आलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकर आता 52 मध्ये म्हणजे त्यांनी धार्मिक लढ्याला सुरुवात केली होती. त्यांचे शैक्षणिक, राजकीय वगैरे सगळं काही झालं होतं. बाबासाहेब आंबेडकरांना खंत आली होती की इथले सुशिक्षित लोक आहेत ते माझा काम करत नाहीत, माझ्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही, त्यांच्यामध्ये परिवर्तन होत नाही. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्या वसतिगृह चालवणाऱ्या लोकांना, तुम्ही सामाजिक कार्य करता याबद्दल मला समाधान आहे, पण मला एक प्रश्न पडतो की तुम्ही या मुलांना खस्ता खाऊन शिक्षण देता. शिक्षण संपादन केल्यानंतर ती मुले समाजाच्या उन्नती प्रित्यर्थ काही करणार आहेत का? तुम्ही त्याकडून काही तसं प्रतिज्ञापत्र लिहून घेता का? बाबासाहेब आंबेडकर इथपर्यंत जाऊन पोहोचतात की त्या लोकांकडून प्रतिज्ञापत्र घेता का? तसं पददलित समाजाची सेवा करण्यासाठी आपल्यातील काही मुले शिकून तयार व्हावीत
म्हणून मी सिद्धार्थ कॉलेज सुरू केले, पण अनुभव मात्र कटू येत आहे. शिक्षण संपादन केले, एखादी नोकरी मिळाली की बस झाले आपले काम. मी कोण, मला शिक्षण कोणी दिले, कसे दिले, त्यांनी किती कष्ट केले याची तीळ मात्र जाणीव न ठेवता हे लोक आपल्या समाजाला विसरतात. या लोकांना काय म्हणावे हे समजत नाही. तेव्हा तुम्ही हा खोटाटोप का करता? तो खटाटोप फुकट आहे असं मला वाटते. नाही तर यांच्यावर काहीतरी बंधनकारक असे काहीतरी केले पाहिजे. कोणाची पोरे, त्यांना शिक्षण द्यायचं कोणी? इतके केल्यावर त्यांनी समाजाकडे ढुंकूनही पाहायचं नाही. हा कृतज्ञपणा नाही का? माझे आयुष्य मी तुमच्या हितार्थ वेचतो आहे, पण माझ्या पश्चात या समाजाचे कसे होईल ही चिंता दूर करणारी माणसे तुमच्यात अजून तयार होऊ नयेत. या सर्व गोष्टीचा विचार केला की माझे आयुष्यात मी तुमच्यासाठी फुकट खर्ची घातले असे मला वाटते. क्षीण होऊन हतबलपणाने ज्यावेळेस माणूस सर्वस्वी हारतो, सर्व शस्त्र टाकून देतो, त्यावेळेस असे विधाने करत असतात. आणि आपण म्हणजे त्यावेळेस शिकलेल्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना शेवटच्या काळात इतकं हतबल केलं होतं. ज्या व्यक्तीने हिमालयासारख्या संकटाला मी टक्कर देऊन डोकं फोडून मी रक्तबंबाळ होईपर्यंत प्रयत्न करेन अशी प्रतिज्ञा घेतली होती, त्या व्यक्तीला, हिमालयासारख्या संकटांना जो तोंड देण्याची ताकद ठेवतो त्या व्यक्तीला शस्त्र टाकून देऊन हतबल झालेल्या व्यक्तीसारखं निराश्रित इतक्या प्रकारे कमजोर आपण केलं होतं, ही जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे. आणि यापुढे तसं होता कामा नये ही जाणीव आपल्या मनामध्ये बाळगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही समाज शेवटची खंत आपणाला पूर्ण कशी करता येईल याच्यासाठी कृती कार्यक्रम आराखडा राखता येईल का याच्यावरती विचार करा. एवढं बोलून मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या ज्या महामानवांनी समाजासाठी आपले जीवन वाहिले त्या सर्व महामानवांना मातांना विनम्र अभिवादन. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन, त्यांना पण माझे त्रिवार अभिवादन. त्यानिमित्त आज आपल्या विहारातर्फे डॉक्टर प्राध्यापक जयकर गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाकडून अंतिम अपेक्षा हा विषय जो सुरेख त्यांच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि बऱ्याच जरा त्यातल्या काही गोष्टी माहीत नव्हत्या, त्या पण माहिती झालेल्या आहेत. त्यातल्या मी दोनच गोष्टी वक्तव्य सांगू इच्छितो आणि बोलू इच्छितो की आपण ज्यावेळेस काम करतो समता बुद्ध विहाराच्या मार्फत, ते फक्त आपण आपल्या मार्फतच काम करतो. त्यामध्ये बाबासाहेबांची असलेली अपेक्षा विसरू नये असं मला वाटलं की आपण बाबासाहेब फक्त आपल्यामध्ये सांगत सुटलोय. इतर महामानवांनी जे ज्या क्रांती केल्यात त्या फक्त एससी समाजासाठी, तर सगळ्या एससी मध्ये येणाऱ्या ज्या जाती आहेत त्याला आपण लांब ठेवतो काय असं वाटायला लागलंय. म्हणून माझा समता बुद्ध विहार, भारतीय बौद्ध महासभा, पुणे जिल्हा किंवा सांगवी स्तरावरती अशी इच्छा आहे की गायकवाड जयकर साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे बाबासाहेबांची जी अंतिम इच्छा होती त्यामध्ये एक राजकीय विषय एक होता की राजकीय आपण का कमी पडतोय. त्यातलं मला अभ्यासानुसार असं जाणून झालं की एससी फक्त बौद्धच आहेत की काय, त्याच्यामध्ये अनेक जाती आहेत, पण आपण पोचत नाही. ते आपण पोचलं पाहिजे. त्यांना पण आपण बाबासाहेब फक्त आपलेच नव्हते, तर बाबासाहेबांनी तुमच्यासाठी पण केलेले, तुम्हाला पण बाबासाहेब कसे कळतील, त्यांना कसं आपल्यामध्ये आणता येईल या प्रकारे आपण प्रयत्न करूया.
बाबासाहेब शेवटपर्यंत रडले, शेवटी रडले असे म्हणले, मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया. आणि त्यांनी एक सांगितलं की अंतिम इच्छेमध्ये आपला पैसा आपल्यामध्ये गुंतला पाहिजे, आपला पैसा आपल्यामध्ये इन्व्हेस्ट झाला पाहिजे, आपला पैसा आपल्यामध्ये फिरला पाहिजे. यासाठी मी माननीय नगरसेवक संतोष कांबळे, वाडकर सर, बिजू सोनवणे साहेब यांना विनंती करतो की जे बाबासाहेब म्हणले की मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया, हे जर आपल्याला पुसून टाकायचं असेल तर आपण समाजामध्ये या समता बुद्ध विहारामध्ये येणारी सगळी सुशिक्षित मंडळी आहेत, वेल सेटल आहेत, यांनी प्रयत्न करावा की आपलं एक स्वतःचं कुठलं तर झाडले बंदर असावं, आपली स्वतःची एक पतसंस्था असावी. नगरसेवक संतोष कांबळे, तृप्तीताई वहिनी यांना माझी विनंती आहे की तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या आणि आपला पैसा आपल्याकडेच कसा राहील, आपल्या माणसाने आपल्याच माणसाकडे कसं जाऊन एखादा व्यवहार करून धान्य किंवा कुठल्याही प्रकारचं वस्तू असतील तर ते आपल्याच माणसाकडनं घ्यावं, जेणेकरून आपली माणसं मोठी होतील. असं मला या अभ्यासातून निष्पन्न झालेली बाबासाहेबांची अपेक्षा होती, ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि एखादी पतसंस्था आपण खोलावी. भरत कांबळे साहेब, बिजू सोनवणे साहेब, वाडकर सर, कांबळे साहेब, प्रसाद साहेब, भारराव साहेब यांना मी विनंती करतो की आपण एखादी पतसंस्था काढण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्या मुलांना, आपल्या बाळाला त्यातून रोजगार उपलब्ध होईल, एखादा धंदा उपलब्ध होईल, आपली जडणघडण आपल्यामध्येच चालू होईल. आपण जो बँकेमध्ये पैसा टाकतो तो आपल्या पतसंस्थेमध्ये राहील, आपले पैसे आपल्याला जातील, आपलेच पैसे वाढून वाढून आपल्या लोकांना उद्योगधंदे तयार होतील याचा विचार करावा आणि हीच गरीब समाजाला आदरांजली वाहिली जाईल असे मी मानतो. जय भीम.